नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। 84 वर्षाची परंपरा जपणारा खोपटा गावातील शिवगौरा उत्सव। उरण तालुक्यातील खोपटे पाटीलपाडा येथील शिवकृपा गौरा मंडळाने एक अनोखी प्रथा जपली आहे। गेल्या 84 वर्षापासून येथे दरवर्षी नियमितपणे गौरा उत्सव साजरा केला जात असून गौरीच्या दिवशी येथे शंकराची प्रतिष्ठापना केली जाते। तालुक्यातील सगळ्यात जुने हे गौरा मंडळ असून या शिवगौऱ्याच्या दर्शनासाठी उरण, पनवेल, पेण, अलिबाग आणि नवी मुंबई येथील लोक येत असतात। सगळीकडे गणेश चतुर्थीची धामधूम सुरू असताना खोपटा ग्रामस्थ हे शंकराची प्रतिष्ठापना करतात। भाद्रपद शुद्ध अष्टमीला शंकराची प्रतिष्ठापना करून भाद्रपद शुद्ध द्वादशीला या गौऱ्याचे विसर्जन केले जाते। संपूर्ण खोपटे ग्रामस्थांबरोबरच तालुक्यातील सगळ्या गावातील लोक या उत्सवात मोठ्या श्रद्धेने भाग घेतात। 1941 साली खोपटे पाटीलपाडा येथील रामजी तुकाराम पाटील, रघुनाथ पोषा पाटील, विश्वनाथ रामा पाटील, जनार्दन गोविंद पाटील, रामभाऊ बाळाराम भगत, दादू सावळाराम पाटील, जगन्नाथ हसुराम पाटील अशी 20 जणांनी खोपटे पाटीलपाडा ग्रामस्थांच्या सहकार्याने या मंडळाची स्थापना केली। पूर्वी एका जुन्या घरात या शिवगौऱ्याची स्थापना करत असत। कालांतराने या घरमालकाने हे घर या शिवकृपा गौरा मंडळासाठी दिले आणि त्यानंतर 10 वर्षापूर्वी येथे परेश शेठ देडिया यांच्या आर्थिक मदतीतून आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने येथे अत्यंत देखणे असे शिवमंदिर उभारण्यात आले आहे। तेव्हापासून या मंदिरातच शिवगौऱ्याची प्रतिष्ठापना केली जाते। दरवर्षी गणेशाच्या स्थापनेनंतर येथील शिवमंदिरात गौऱ्याची स्थापनेबरोबरच ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक कथा प्रसंगाद्वारे संदेश देणारे शाडूच्या मातीतील सुबक चित्रे आणि आकर्षक देखावे असतात। यावर्षी रामायणातील देखावा उभारला आहे। दररोज रात्री उशिरापर्यंत विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते। पहिल्या दिवशी महिलांना दर्शनासाठी मंदिरात प्रवेश दिला जात नाही। या मंडळातर्फे सतत 5 दिवस सांस्कृतिक कार्यक्रम, भजन, कीर्तन, गोंधळ, महिलांचे तसेच पुरुषांचे पारंपरिक नाच यासारखे कार्यक्रम सतत होत असतात। या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या 84 वर्षापासून येथे पायाला घुंगरू बांधून नाच झाल्याशिवाय या उत्सवाची सांगता होत नाही। नवसाला पावणारा अशी या शिवगौऱ्याची ख्याती आहे। शिवकृपा गौरा मंडळ हे गौऱ्यांचा सण मोठ्या उत्साहाने साजरा करत असताना पर्यावरणाला हानी पोहोचणार नाही याची दक्षता देखील घेत आहेत। 84 वर्षापासून हा सण साजरा करत असताना या ठिकाणी बनवण्यात येणारे देखावे आणि शंकराची मूर्ती फक्त शाडूच्या मातीपासूनच बनवलेली असते। उत्सवाच्या पहिल्या दिवशी गौरा अंगात संचारून दृष्टांत देत असल्याची येथील गावकऱ्यांची श्रद्धा आहे। भाद्रपद शुद्ध द्वादशीला ढोल ताशांच्या गजरात मिरवणूक काढून सूर्यास्तापूर्वी या शिवगौऱ्याचे विसर्जन केले जाते। नवसाला पावणारा शिवगौरा म्हणून याची ख्याती दूरदूरवर पसरल्याने दर दिवशी भाविक आपापल्या कुटुंबासह इथे येत असतात। आवाज महामुंबईच्या चॅनेलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर, उरण।